नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारा डोसा। हा डोसा अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता, लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता। क्विक रेसिपी आहे। यामध्ये आपण इनो सोड्याचा वापर केलेला नाही, तरी हा डोसा क्रिस्पी बनवून तयार होतो। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वप्रथम ओल्या नारळाची चटणी बनवून घेणार आहे। तुम्ही कोणती इन्स्टंट चटणी बनवून घेऊ शकता। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला ओला नारळ अर्धी वाटी घेतलेला आहे, 1 वाटी कोथिंबीर घातलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। इथे मी 2 चमचे दही घातलेलं आहे। जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे लिंबाचा रस घालू शकता, नाहीतर 8 ते 10 पुदिन्याची पानं घालू शकता। त्यामुळे चटणीला चव खूप छान येते। इथे मी 2 चमचे डाळ घातलेलं आहे। त्याऐवजी तुम्ही भिजवलेली हरभऱ्याची डाळही घालू शकता। चवीनुसार मी इथे शेंदव मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तुम्हाला ही चटणी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्हाला ही चटणी बनवून घ्यायची आहे। चटणी आपली तयार आहे। आता आपल्याला याला एका बाउलमध्ये काढून घेऊन तडका द्यायचा आहे। तडका आपला रेडी आहे। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे, 1 चमचा मोहरी घातलेली आहे, चिमूटभर हिंग घातलेला आहे, 3-4 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि अर्धा चमचा उडद डाळ घालून हा तडका मी बनवून घेतलेला आहे। आता चटणी आपली तयार आहे। आता आपण डोशासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे, अर्धा कप बारीक रवा घातलेला आहे, पाव कप दही घातलेला आहे। इथे तुम्हाला दही हे आंबट घ्यायचं आहे। आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही इथे नाही घातला तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। अगदी रवा डोशाला जसं बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथं जर तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही इथं पूर्णपणे बारीक रवा घालू शकता। हे बॅटर अगदी पातळ बनवायचं आहे। इथं मला बॅटर बनवण्यासाठी 2.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम रनिंग आहे। असं पातळसर बॅटर आपल्याला बनवून तयार करायचं आहे। आता आपल्याला याला झाकून 10 मिनिटं रेस्ट करून द्यायचं आहे। बॅटरला रेस्ट दिल्यामुळे आपण यामध्ये रवा घातलेला आहे, रवा छान फुलतो। 10 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे बॅटर झालेलं आहे। यामध्ये मी सुरुवातीलाच भरपूर पाणी घातलं होतं, त्यामुळे माझं बॅटर असं घट्ट वगैरे झालेलं नाही। मला पाणी घालायची गरज नाही। जर तुमचं बॅटर थोडं घट्ट झालं तर तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालू शकता। इथं मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला हा पॅन छान गरम करून घ्यायचा आहे आणि गरम पॅनवरच आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने मी हे बॅटर घालून घेते। बॅटर हे आपल्याला पहिल्यांदा कडेने घालून घ्यायचं आणि नंतरच मध्ये घालायचं। बॅटर घातल्यावरती तुम्ही बघू शकता हा डोसा आपण जसं तांदळाचा डोसा बनवतो त्या पद्धतीने हा डोसा दिसतो आहे। याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवायचं नाही। अगदीच जर बॅटर पातळ झालं तर हा डोसा तव्याला चिटकेल। त्यामुळे महत्त्वाची टिप्स म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी हा डोसा बनवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। बघू शकता आपला डोसा किती छान क्रिस्पी भाजलेला आहे। जर तुम्ही हा दुसऱ्या साईडने कुक करायचा असेल तर करू शकता, नाही केला तरी चालेल।
आता याच पद्धतीने मी इथं सगळे डोसे बनवून घेते आणि आपल्याला हे डोसे एकदम हाय फ्लेमवर बनवून घ्यायचे आहेत. छान कडक क्रिस्पी बनवून तयार होतात. कधी कधी काय होतं, मुलं अचानक डोसा खायची डिमांड करतात. त्यावेळेस आपल्याकडे तांदळाचं भिजवलेलं पीठ नसतं. त्यावेळेस तुम्ही हा इन्स्टंट डोसा बनवून देऊ शकता. आणि कधीही आपल्यालाही अचानक डोसा खायची इच्छा होते, त्यावेळेस ह्या तुम्ही डोसा बनवून खाऊ शकता. खूप छान क्रिस्पी डोसे बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता, डोसा खालून छान क्रिस्पी झाल्यावरती डोशाच्या कडा अशा मोकळ्या होतात. डोसा आपला अजिबात पॅनला चिटकत नाही. छान क्रिस्पी डोसा असा बनवून तयार होतो. जर तुम्हाला दुसऱ्या साईडने शेकायचं नसेल तर तुम्ही असेही डोसे बनवू शकता. डोसे आपले तयार आहेत. मी नारळाच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही कोणत्याही इन्स्टंट चटणीसोबत हे डोसे सर्व करू शकता. छान क्रिस्पी डोसे बनवून तयार होतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण अशाच आणखीन नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणखीन काही रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील.